लोभी चिकनवाला. बिजापूर नावाच्या गावात मनोज नावाचा व्यक्ती राहत होता. तो आपली पत्नी आणि 2 मुलासोबत राहत होता. त्याच गावात त्याचे एक चिकनचे दुकान होते. दररोज बबन नावाचा चिकन व्यापारी बैलगाडीने त्याच्या दुकानात यायचा आणि त्याला चिकन देऊन जायचा. एके दिवशी बबन, मनोज भावा, जवळपासच्या गावात मीच चिकन देतो, पण जेव्हा तुझ्या दुकानात येतो ना तेव्हा माझे मन दुखी होऊन जाते. कमी भावात येते म्हणून बिमार आणि मेलेल्या कोंबड्या तू माझ्याकडून घेतोस. असंच जर सुरू राहिले तर गावकरी बिमार पडतील. मनोज म्हणतो, अरे वा, एवढ्या दिवसानंतर बरी तुला गावकऱ्यांची आठवण झाली. मला ज्या कोंबड्या हव्या होत्या त्या तू विकत आहेस आणि मी घेत आहो. आपले संबंध फक्त कामापुरते. तू जास्त बोलू नकोस. चल निघ इथून. हा कधीच सुधारणार नाही. आणि तिथून निघून गेला. अशा प्रकारे मनोज गावकऱ्यांना खराब चिकन विकत होता, पण गावकरी त्याला चांगले मांस समजून विकत घेत होते. हळूहळू मनोजचा लोभ वाढतच होता. तो विचार करत होता, नफा वाढविण्यासाठी काहीतरी करावे लागणार. एके रात्री मनोज आपल्या घरी झोपून विचार करत होता. त्याला एक अद्भुत कल्पना सुचली. तो उठला आणि गोंधळलेल्या अवस्थेत घराबाहेर गेला. त्याला बघून त्याची बायको विचार करते, एवढ्या रात्री हे कुठे जात आहेत बरं? इकडे आपल्या स्कूटरने एका चिकन पोल्ट्री फार्म वर तो आला. मग तो लपून त्या फार्म मध्ये घुसला. तिथला चौकीदार आरामात झोपला होता. मनोजने 4-5 कोंबड्या चोरल्या. बाहेर आला, कोंबड्यांना स्कूटरवर ठेवले आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने त्या कोंबड्यांना आपल्या दुकानात विकल्या. त्या दिवशीपासून तो दररोज रात्री पोल्ट्री फार्म मध्ये जायचा, कोंबड्या चोरायचा, त्यांना आपल्या स्कूटरवर ठेवून घरी यायचा. त्या कोंबड्यांना दुसऱ्या दिवशी आपल्या दुकानात विकत असे. बबन कोंबड्या विकायला आला तर तो म्हणतो, अरे तुझ्या मेलेल्या कोंबड्या नकोत मला, मी दुसऱ्याकडून कोंबड्या घेत आहो. अरे याला या रेट मध्ये जिवंत कोंबड्या कोण देत आहे? असे विचार करून निघून गेला. त्या पोल्ट्री फार्म मधून दररोज कोंबड्या चोरीला जात होत्या. याची माहिती जेव्हा मालकाला मिळाली तेव्हा हे काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी मालिक स्वतः तिथे येऊन राहू लागला. त्याच्यासोबत त्याचा मुलगा पण आला. त्याचा मुलगा पोल्ट्रीच्या आत गेला आणि कोंबड्यासोबत खेळू लागला. एवढ्यात त्याच्या बोटातील अंगठीमधील हिरा तुटून खाली पडला. एका कोंबडीने त्वरित त्या हिऱ्याला खाऊन टाकले. मुलगा घाबरला की त्याचे वडील त्याला रागवणार. त्याने आपल्या वडिलांना काहीच नाही सांगितले. दुसऱ्या दिवशी पोल्ट्रीचा मालिक आपल्या घरी आपल्या पत्नी आणि मुलासोबत बसून जेवण करत होता. तेवढ्यात त्याच्या मुलाच्या तोंडात काहीतरी अडकले. अरे शेवटी काय झालंय असे विचारतात. मुलाने तोंडात हात टाकून त्याला बाहेर काढले तर तो हिरा होता. अरे हिरा तुझ्या अंगठीचा ना, मग हा तुझ्या तोंडात कसा आला? खरं खरं बोल. तेव्हा तो मुलगा घाबरला आणि सगळी कथा त्यांना सांगितली. मालिकने त्वरित आपल्या स्वयंपाक्याला बोलावून विचारले, चिकन कुठून आणलं होतस? मालिक, गावात मनोजचे चिकनचे दुकान आहे ना, तिथूनच. पोल्ट्रीच्या मालकाला सगळं समजलं. दुसऱ्या दिवशी पोल्ट्रीच्या मालकाने मनोजला अटक करवली. गावकऱ्यांना जेव्हा सगळं समजलं तेव्हा त्यांनी मनोजकडे घृणास्पद नजरेने बघितले. तर मुलांनो बघितले, मंगेश नावाचा चोर एका लहान मुलामुळे पकडला गेला. म्हणून समजून घ्या, चूक जर करत असाल तर कधीतरी पकडले जाणारच. आणि लक्षात ठेवा, लोभ वाईट असते. समजले ना मुलांनो?